हॅलो, आज आपण बघूया आपला 5वा धडा माझा आकार. तर बघा, चित्रामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत आणि आपल्याला इथे काही आकार दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. तर तिथे काय सांगितलं आहे, जुळणाऱ्या आकाराशी वस्तू रेघेने आपल्याला जोडायचे आहेत. हा इथे आपल्याला गोल आकार दिला आहे. हा काय आहे, कोणाचा आकार आहे. हा आहे आपला आयत, म्हणजे असं थोड्याशा विटेसारखा असतो किंवा तुमच्या कंपास जो बॉक्स असतो त्याच्यासारखा आहे. आणि हा आहे आपला सिलेंडरसारखा आकार आहे, बरोबर. मग आता गोल आकार कोणाकोणाचा आहे त्याला आपल्याला ह्याच्याशी जोडायचं आहे. मग बघा, आपण जोडूया. इथे गोल आकार आहे ह्या बॉलचा. मग आपण बॉलपासून आणि ह्या गोलापर्यंत अशी एक रेघ जोडणार आहे. त्याच्यानंतर हा दिसतोय तुम्हाला इथे, ही जी पृथ्वी दिसते तीसुद्धा गोल आकाराची आहे, म्हणून आपण ह्याला इथे असं जोडणार आहे. त्याच्यानंतर अजून काय गोल आहे, तर इथे हा पेरू दिसतोय. हा पेरूला आपण इथे जोडूया. आता गोल वस्तू संपल्या. आता आपण बघूया त्रिकोणी किंवा कोणाच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत. आईस्क्रीम कोनला त्यांनी आधीच जोडलेला आहे. आता आपण ही जी टोपी दिसते ती बरोबर कोण आकाराची आहे, मग ती आपण अशी इथे जोडू शकतो. त्यानंतर इथे हा अजून एक कोन दिसतोय, बरोबर. मग ह्यालासुद्धा आपण जोडूया. तर आता हा इथून असा जोडावा लागेल, ठीक आहे. त्यानंतर अजून काय आहे का कोणाच्या आकाराचं, नाही. आता आपण हा सिलेंडरसारखा जो आकार आहे त्याला जोडूया. तर बघा, ही बाटली आहे. त्यानंतर हा मध्ये एक दिसतोय अजून एक आकार. हा एक ग्लास एक दिसतोय आपल्याला, तो ग्लास पण काय आहे, ह्याच्या आकाराचा आहे. त्यानंतर अजून काय आहे का, नाही. आता हा आयत आकार बघूया. तर बघा, हे पुस्तक आहे इथे. त्यानंतर हे जे आपले काडेपेटी आहे इथे, काडेपेटीसुद्धा आयत आकाराची आहे. त्यानंतर ही वीट इथे दिसते. आता ही वीट जोडावी लागेल. ह्याला खूप लांबून आणावं लागेल असं, ठीक आहे. तर ह्या आपण वस्तू रेघेने काय केल्यात, इथे जोडलेल्या आहेत. आता आपण बघूया आपला 6वा धडा घरंगळणे आणि घसरणे. आता आपण काय वेळेस काय करतो, खेळताना काय वस्तू ढकलत पुढे नेतो. तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहे की घरंगळणे आणि घसरणे ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर बघा, या चित्रामध्ये 2 मुलं खेळत आहेत, बरोबर. इथे एक पाण्याचा ड्रम दिसतोय, इथे एक बॉक्स आहे आणि ही टायर आहे. तर ती मुलगी काय करते, तो जो ड्रम आहे तो पुढे सरकवते आणि मुलग्याला काय पहिला वाटतं की आपण हा बॉक्स घ्यावा, म्हणून ह्या चित्रामध्ये तो बॉक्सला ढकलतो. पण ती नंतर मुलगी काय म्हणते, अरे तू बॉक्स कशाला घसरवतोय, तू टायर घे, ती घरंगळत जाते. आता आपण बघणार आहे घरंगळणे आणि घसरणेमधला फरक. तर बघा, घरंगळणेमध्ये काय होतं आहे, कुठलीही वस्तू गोल 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 अशी फिरत काय होते, पुढे जाते, बरोबर. आणि त्याचा थोडासाच भाग काय असतो आहे, जमिनीला चिकटलेला असतो. थोडा भाग पुढे जातो, गोल गोल होत पुढे जाते वस्तू. पण घसरण्यामध्ये काय होतं, आता हा जो बॉक्स आहे तो पुढे जाताना त्याचा पूर्ण खालचा जो पृष्ठभाग आहे तो चिकटतो जमिनीला आणि ती वस्तू गोल नाही फिरत, त्याचा एकच पृष्ठभाग घसरत असा पुढे जातो. समजा इथे हा बॉक्स आहे, तर तो पुढे जाताना त्याचा फक्त हा पृष्ठभागच पुढे घसरत राहणार. पण आपण जर टायर घेतली किंवा कोणतीही गोल अशी वस्तू घेतली, समजा ही टायर आहे, तर ही पुढे जाताना काय होईल, ती अशी बरोबर गोल होत जाईल. त्याला म्हणायचं घरंगळणे. आणि बॉक्स जेव्हा आपण पुढे सरकवतो त्याला म्हणायचं घसरणे. म्हणजेच काय, घरंगळणेमध्ये वस्तू गोल पुढे सरकत पुढे जाते आणि घसरण्यामध्ये वस्तू फक्त आपण जेवढं त्याला पुढे सरकवत जाईल तेवढी ती वस्तू घसरत जाते. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला एक चित्र दाखवलं इथे. जसे घसरगुंडीवरून चेंडू घरंगळत जातो, तसे जी वस्तू घसरगुंडीवरून घरंगळत जाईल त्या वस्तूला आपल्याला काय करायचं आहे, इथे असं बरोबर चिन्ह करायचं आहे, ठीक आहे.
मग आता वस्तू कोणत्या कोणत्या दिलेत आपल्याला बघा. इथे हे पुस्तक दिलं आहे आणि हा अजून एक बॉल दिला आहे, बरोबर. मग तुम्ही जर बघितलं तर हा बॉल किंवा ही जी गोटी आहे ती काय होईल, घरंगळत जाईल, कारण ती गोल गोल फिरत जाणार. पण जे पुस्तक आहे ते गोल गोल फिरेल का, नाही, ते काय होईल, घसरत जाईल. मग आपल्याला टिक करायचं आहे, ठीक आहे. मग आपण आता इथे खाली जो आपल्याला तक्ता दिला आहे तिथे आपण ते टिक करणार आहे. आता दुसऱ्या चित्रात बघा, इथे जसे घसरगुंडीवरून पुस्तक घसरत जाते, इथे काय होतं आहे, पुस्तक घसरत चाललं आहे. तसे जी वस्तू घसरगुंडीवरून घसरत जाईल त्या वस्तूला आपल्याला गोल करायचं आहे. मग ह्या चित्रात काय काय दिलं आहे, तर हा एक चौकोनी आकाराचा काहीतरी वस्तू दिसते आणि हा लिंबू दिसतो आहे. लिंबू काय होणार, लिंबू घरंगळत जाणार, कारण तो गोल आहे, बरोबर. पण हा जो चौकोनी किंवा आयताकाराची जी वस्तू आहे ती घसरत जाईल, बरोबर. मग त्या वस्तूला आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे खालच्या तक्त्यामध्ये. तर आपण खालच्या तक्त्यामध्ये येऊया. तर बघा, हा बॉल दिला आहे पहिला, तर बॉल हा काय होईल, घरंगळत जाईल, म्हणून इथे टिक केलं आहे किंवा बरोबर चिन्ह केलं आहे. दुसऱ्या चित्रात आपल्याला एक वीट दिसते आहे. आता वीट घरंगळत जाईल का घसरत जाईल, तर घसरत जाणार, बरोबर. म्हणून आपण इथे टिक करणार आहे त्याच्या खाली. नेक्स्ट पुढे दिलं आहे आपल्याला, हा एक सिलेंडरच्या आकाराचं किंवा बाटलीच्या आकाराची एक वस्तू आहे किंवा आपण त्याला पाईप म्हणू शकतो. तर ती घरंगळत जाणार कारण ती गोल आहे, म्हणून आपण त्याला इथे असं टिक करणार. पुढच्या चित्रात आपल्याला काय दिले बघा, आपण एका कागदाचं किंवा कशाचं पण रोल करतो, बरोबर, गोल गोल. तर तो काय होईल, तो पण घरंगळत जाणार, घसरत नाही जाणार. त्यानंतर आता आपण काय करूया, ह्या चित्रामध्ये जसं त्यांनी सांगितलेलं, बरोबर, पहिल्या चित्रात आपल्याला काय करायचं आहे, घरंगळत जाईल त्याला टिक करायचं आहे. मग हा जो खाली बॉल आहे किंवा गोटी दिसते आहे त्याला आपण इथे टिक करणार. आणि इथे दुसऱ्या चित्रात काय सांगितलं होतं, जी वस्तू घसरत जाईल त्याला गोल करा. मग घसरत तर ही जाणार वस्तू, मग ह्याला आपण असा इथे गोल केला, ठीक आहे. आता पुढे काय विचारले बघा, जी बॅग हलवायला सोपी जाईल त्या बॅगेखालचं चौकट आपल्याला रंगवायचे आहे. आता जर तुम्ही ही पहिली बॅग बघितली इथे, तर ह्याला काय नाही आहेत, चाकं नाही आहेत, बरोबर. आणि हा मुलगा त्याला ढकलतो आहे. मग चाकं जर नसतील तर ती बॅग काय होईल, घसरत जाणार, कारण त्याला खाली गोल अशी चाकं नाही आहेत. त्यामुळे ह्याला हलवायसाठी थोडासा जोर द्यावा लागेल. पण ही जी दुसरी बॅग आहे ह्याला खाली काय आहे, तिथे चाकं आहेत, बरोबर. चाकं असल्यामुळे ती वस्तू काय होते, पुढे जायला मदत होते, ठीक आहे. जास्त जोर नाही लावायला लागत आणि ती चाकं काय होतील, घरंगळत जातील, आपोआप अशी पुढे जात राहतील. म्हणून ही जी दुसरी बॅग आहे ती हलवायला सोपी जाणार आहे. मग त्याच्या खालची जी चौकट आहे ती आपण इथे रंगवूया, बरोबर. त्यानंतर पुढे बघा, आता काय दिलं आहे त्यांनी, काही वस्तू घरंगळतही जातात आणि घसरतही जातात. मग ह्यामध्ये काय दाखवलं आहे, ही एक काय आहे, इथे टायर आहे. ती टायर जेव्हा आपण उभी ठेवतो तेव्हा ती काय होते, घरंगळत जाते, म्हणजे गोल 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 होत घरंगळत जाते. पण दुसऱ्या चित्रात टायर जेव्हा आपण आडवी ठेवली तेव्हा ती फक्त घसरत जाणार, बरोबर, कारण ती गोल नाही फिरू शकत, म्हणून इथे ती घसरत जाते. म्हणजे टायर ही घसरतही जाते आणि घरंगळतही जाते, ठीक आहे. आता आपल्याला इथे काय विचारले की ज्या वस्तू घरंगळतही जातात आणि घसरतही जातात त्या वस्तूंची आपल्याला काय काढायची, तिथे चित्रे काढायची. तर बघा, पहिल्यांदा आपण काय काढूया, एखादी गोल वस्तू काढूया. त्या गोल वस्तू, तुम्ही कॅरम खेळत असाल, बरोबर, तर त्याच्यामध्ये ज्या काला असतात पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या, त्या जर तुम्ही अशा उभ्या ठेवल्या तर काय होतील, त्या घरंगळत जातील, बरोबर. आणि जर तुम्ही आडव्या ठेवल्या तर त्या घसरत जातील. त्यानंतर जर तुम्ही पेन्सिल घेतली बरोबर, तुमच्याकडे जी पेन्सिल आहे, जर तुम्ही ती उभी ठेवली तर तुम्हाला ती अशी घसरत न्यावी लागेल. पण जर तीच पेन्सिल जर तुम्ही अशी आडवी ठेवली तर ती काय होईल, घरंगळत जाऊ शकते.